मकर राशी जून 2026. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 2026 जून अनेक राशीसाठी महत्त्वाचं असणार आहे, पण मे आणि जून हे 2 महिने खास करून मकर राशीच्या लोकांसाठी आयुष्य बदलणारे ठरू शकते, जे सामान्य माणसाला देखील समाजात मोठे स्थान मिळवून देऊ शकते. या 2 महिन्यामध्ये काही लोकांना अचानक पैसा मिळेल, काहींची करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होईल, तर काही लोक थेट नेतृत्वाच्या भूमिकेत दिसतील. सत्ता आणि सिंहासन हे शब्द फक्त राजकारणापुरतेच मर्यादित नाहीत, तर आजच्या काळात मोठं पद, समाजातील प्रतिष्ठा, लोकांवर प्रभाव, आर्थिक ताकद आणि निर्णय घेण्याची क्षमता हे सुद्धा सत्ता आणि राजयोगाचे रूप मानलं जातं. या काळात मकर राशीच्या लोकांमध्ये ही ताकद वाढताना दिसू शकते. मित्रांनो, प्रत्येक मोठी सोबत मोठी परीक्षासुद्धा येऊ शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सविस्तर जाणून घेणार आहोत. कोणते ग्रह मकर राशीला साथ देत आहेत, कोणत्या क्षेत्रात मोठे यश मिळवू देत आहेत, कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आणि असे कोणते उपाय आहेत जे तुमचे भाग्य अजून मजबूत करू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेले उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. सर्वात आधी मकर राशीच्या स्वभावाबद्दल बोलूया. मकर राशीचे लोक स्वभावाने शांत, मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदारी घेणारे असतात. हे लोक आयुष्यात शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाहीत. हळूहळू पण स्थिर प्रगती करणे हा त्यांचा स्वभाव असतो. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनी ग्रह माणसाला मेहनत, संयम, शिस्त आणि वास्तविकची जाणीव करून देतो. म्हणून मकर राशीचे लोक अनेक आयुष्यात उशिरा यशस्वी होतात, पण जे मिळवतात ते कायम टिकवतात. 2026च्या मे आणि जून महिन्याची ग्रहांची अशी स्थिती होत आहे की तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसेल. लोक तुमच्या निर्णयांना महत्त्व देतील. तुम्ही जिथे जाल तिथे वेगळी दिसाल. विशेष म्हणजे या काळात तुमच्या विचारांमध्ये एक वेगळी स्पष्टता येऊ शकते. पूर्वीच्या लोकांबद्दल संभ्रम होता, त्याबद्दल आता ठाम निर्णय घेण्याची ताकद मिळेल. आता बोलूया गुरुग्रहाबद्दल. 2026 नंतर गुरुग्रहाचा प्रभाव मकर राशीसाठी महत्त्वाचा मानला जातो. गुरु ज्ञान, भाग्य, प्रतिष्ठा आणि विस्ताराचा ग्रह आहे. जेव्हा गुरु चांगला शिजत असतो तेव्हा नक्कीच नशीब बदलू लागतं. योग्य वेळ मिळताच आयुष्यात मोठ्या संधी येऊ लागतात. या काळात अनेक मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये क्रमशः नवीन व्यवसाय, प्रदेशाची बाहेर जाण्याशी संबंधित संधी किंवा मोठ्या लोकांशी संपर्क मिळू शकतो. या काळात घर होत आहे हा योग व्यक्तीला समाजात मान सन्मान देणारा मिळू शकतो. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. तुमच्या बोलण्याला वजन येईल. जर तुम्ही शिक्षक, वकील, राजकारणी, अधिकारी किंवा सोशल मीडियावर काम करत असाल तर तुमची लोकप्रियता वाढू शकते. यासोबत हाच योग देखील प्रभावी ठरणार आहे. हा योग माणसाला बुद्धिमत्ता, अध्यात्म आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतो. अनेक लोकांना या काळात अचानक आध्यात्मिकता जाणवू शकते. 17 मे पासून मंगळाच्या हालचालीमुळे रोचक योग तयार होत आहे. हा योग अत्यंत शक्तिशाली आहे. मंगळ म्हणजे धाडसी ऊर्जा, लढण्याची ताकद आणि कृती. या काळात तुमच्या प्रचंड आत्मविश्वास निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना अनेक दिवसापासून अडथळे होते, निर्णय घेता येत नव्हते किंवा भीती वाटत होते, त्यांना आता हिंमत मिळेल. प्रॉपर्टी संबंधित कामाला फायदा मिळू शकतो. जमीन, घर, वाहन किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात, नोकरी बदलू शकतात किंवा स्वतःची मोठी स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतात. पण मंगळाची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे खूप महत्त्वाचे आहे, कारण हे ऊर्जा राग, अहंकार आणि भांडणाचं कारण देखील बनू शकते. राहू ग्रहाचा प्रभाव या काळात तुमची कम्युनिकेशन स्किल वाढवतो. तुम्ही जे बोलाल ते लोकांच्या मनात बसू शकते. विशेषतः युद्ध, सोशल मीडिया, मार्केटिंग, पब्लिक स्पीकिंग आणि राजकारणाच्या संबंधित लोकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या विचारांमध्ये वेगळेपणा दिसेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. काही लोकांचा सोशल मीडियावर व्हायरल होऊ शकतात. तुमच्या आवाजात आणि व्यक्तिमत्वात प्रभाव वाढू शकतो. या काळात ग्रहांची स्थिती अशी आहे की शरीरात प्रचंड ऊर्जा जाणवू शकते. जणू काहीतरी आहात. काम करण्याची क्षमता वाढेल. तुम्ही जास्त जबाबदाऱ्या सांभाळू शकता. कठीण परिस्थितीत मजबूत राहू शकता आणि लोकांना प्रेरणा देऊ शकता. पण यासोबत मानसिक ताण वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. झोप कमी होणं, पचनाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. म्हणून शरीर आणि मनाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. यश मिळाल्यानंतर माणूस अनेकदा स्वतःचं नुकसान स्वतः करतो. या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा आणि भावनेत निर्णय घेऊ नका. मकर राशीचे लोक कधी कधी हट्टी होतात, त्यामुळे नातेसंबंध बिघडू शकते. तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण या काळात तुमचे प्रत्येक बोलणं लोक मनावर घेतील. आता वळूया. या काळात तुमचे बोलणे खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी पंचामृत तयार करा. त्यामध्ये दूध, तूप, मध आणि खडीसाखर वापरा. हे देवाला अर्पण करा आणि यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करा. यामुळे मन शांत राहतं, शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरात चांगले वातावरण तयार होतं. सोबतच शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करा. भगवान शिवाचं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि दररोज 10 मिनिटे ध्यान करा. हे उपाय आणि सकारात्मकता वाढवू शकतात. मित्रांनो, मे आणि जून 2026 मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. ग्रहांची साथ पैसा, प्रतिष्ठा, सत्ता आणि मोठे यश मिळवून देऊ शकते. पण लक्षात
लक्षात ठेवायचं. संयम, योग्य निर्णय, सकारात्मक विचार असे बदलू शकतात. तुमची राशी मकर असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.